समाजामध्ये वावरत असताना काळ्या आणि पांढऱ्या रंगाची कुत्री भरपूर बघायला मिळतात आणि भगव्या रंगाची कुत्रीसुद्धा भरपूर बघायला मिळतात. मग तुकोबाराय म्हणतात श्वानसुद्धा भगवा आहे, मग त्याला आपण साधू म्हणू का, संत म्हणू का? म्हणून तुकोबाराय सांगतात बाह्य रंगलक्षण फसवणार आहे, खोटं आहे. त्यासाठी अंतकरणातून बघावं लागेल, अंतरंगलक्षण बघावं लागेल. मग आपल्याला सामान्य माणूस आणि साधू संत यांच्यातला फरक समजणार आहे. त्याच्याही पुढं चालून तुकोबाराय म्हणतात दही आहे, दही आणि ताक हे दोन्ही कोणत्या पदार्थापासून झाले महाराज? दुधापासून झाले ना, सगळे गवळी जे इथं. दही आणि ताक हे दुधापासून झाले, एकाच पदार्थापासून तयार झाले. मला सांगा त्याची किंमत समान ठेवता येईल का? दह्याची आणि ताकाची किंमत समान ठेवता येईल का? नाही ना ठेवता येणार. म्हणून तुकोबाराय सांगतात त्याच मनुष्य जन्माला साधू संत आले ते, आणि त्याच मनुष्य जन्माला तुम्ही आम्ही आलो आहे. पण मग साधू संत आणि सामान्य माणसातला फरक बघावाच लागेल ना महाराज. जसं दह्याचं आणि ताकाचं मूल्य समान ठेवता येत नाही, तसं सामान्य माणूस आणि साधू संतांमधला फरक दही आणि ताकाचं मूल्य जसं समान ठेवता येत नाही, तसं सामान्य माणूस आणि संत महात्म्यांचं समानता धरता येत नाही महाराज. महाराज समोर सांगतात आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे. एकाच आकाशाच्या पोटी चंद्र आहे आणि त्याच आकाशाच्या पोटी तारेसुद्धा जन्माला आलेत. मला सांगा चंद्राची जातही गुरुजी नक्षत्राचीच आहे आणि ताऱ्यांची जातही नक्षत्राचीच आहे. दोघांची जात जर एक असेल तर मला सांगा त्या दोघांना समान धरता येईल का? चंद्र केवढा मोठा, तारे लहान, एकाच आकाशाच्या पोटी आहे. अगदी त्याचप्रमाणे तुकोबाराय सांगतात संत महात्मे आणि सामान्य माणूस जरी एकाच व्यवहार रचनेत असला, कारण विचार करायला गेलं तर संत महात्म्यांचा आणि सामान्य माणसाचा विहार समान आहे. सामान्य माणसाच्या कातड्याचा रंग आहे तोच संत महात्म्यांचा आहे ना, का काही वेगळं आहे त्यामध्ये? नाही आहे. आणखी एक दृष्टांत तुकोबाराय देतात, आणखी एक प्रमाण सांगतात. मला सांगा हिरा आहे आणि गारगोटी आहे, हिरा आणि गारगोटी आहे, दोघांची जात एकच आहे. हिऱ्याची जातही पाषाणाचीच आहे आणि गारगोटीची जातही पाषाणाचीच आहे. मला सांगा हिरा आणि गारगोटीचं मूल्य समान ठेवता येईल का? येईल का? शिंदेकर मंडळी, हिरा बघितला का तुम्ही? हिरा बघितला का? अरे बोला, मी काय घेऊन नाही जाणार तुमच्याकडून. हिरा आणि गारगोटी या दोघांची जात पाषाणाची, पण दोघांचं मूल्य समान आहे का? आणि असेल समान तर एक काम करा, टोपलीभर हिरे तुम्ही मला द्या, मी तुम्हाला टोपलीभर गारगोटी देतो. होईल का महाराज? असं नाही होणार. आणि म्हणून या जगामध्ये वावरत असताना संत महात्मे आणि सामान्य माणसाचा फरक तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भक्त ऐसे जाना कैसे जाना, जे देही उदास, जे देहावर उदास आहे, देहाची आसक्ती ज्यांची निघून गेलेली आहे, देहावरची आसक्ती, देहावरचं तादात्म्य ज्यांचं निघून गेलेलं आहे, त्यांना तुम्ही भक्त माना. एक दृष्टांत तुकोबाराय सांगतात, तोपर्यंत भजन करू. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचे भक्त जे आहेत ना गुरुजी, त्यांना तुकोबारायांनी दोन प्रमाणामध्ये वर्गीकरण केलं. एक सुकृती आहे आणि एक दुष्कृती आहे. सुकृती त्यांना म्हटले जे देवाचं भजन करतात, जे नामस्मरण, मग ते कुठल्याही भावनेने जरी करत असेल तरी त्यांना सुकृती म्हणलं आहे.
आणि त्याच्याच उलट जे देवाचं भजन करत नाही त्यांना तुकोबराय काय म्हणतात, दुष्कृती म्हणतात ते, त्यांना दुष्कृती म्हणतात ते. मला सांगा, देवाचं भजन सकाळी सकाळी उठल्या उठली देवाचं भजन. नामदेवराय एक दिवस पांडुरंगाच्या समोर गारानं घेऊन बसले. नामदेव म्हणतात, देवा तू सामान्य माणसाला सुद्धा तेवढाच पावन होतं आणि आम्ही दिवस रात्र तुझं भजन करतो, आम्हाला सुद्धा तू पावन होतोस. पण हल्ली झालं आहे काय माहिती का देवा, पंढरपुरामध्ये, आळंदीमध्ये, देहूमध्ये भक्तांची अफाट गर्दी झाली म्हणे. सामान्य माणूस आणि भक्त ओळखच न झाला आहे. आव आणणारे साधू संत हल्ली भरपूर बघायला मिळतात. भरपूर गर्दी झाली. म्हणजे देवा त्यांच्यातला फरक ओळखायचा कसा. देव नामदेवरायांना म्हणे, नामदेवराया थांबा, आपण भक्तांची यादी जाहीर करणं. कर्जमाफीची जशी यादी जाहीर झाली ना महाराज, तशी भक्तांची यादी आपण लावणार आहे म्हणे. आणि मग देवानी पहिली यादी जाहीर केली भक्तांची. त्याच्यामध्ये नामदेवरायांचं नाव नाही, तुकोबांचं नाव नाही, ज्ञानोबरायांचं नाव नाही, कोणाचंच नाव नाही महाराज. नामदेवराव म्हणले, काय अस्वस्थ झाले थोडे. देवा पहिली यादी तर जाहीर झाली बाबा, आमची नावं काय त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळे ना. देव म्हणे, थांबा नामदेवराया, दुसरी यादी अजून जाहीर व्हायची आहे. मग देवानी दुसरी यादी जाहीर केली. आणि या दुसऱ्या यादीत सुद्धा गुरुजी त्यांचं नाव कोणाचंच नाही. आता मात्र तळपायची आग मस्तकाली भांडू लागले नामदेवराय. देवा हे काय म्हणले भांडण लावलं आहे तू, हा काय खेळ लावला आहे म्हणे. पहिल्या यादीतही आमचं नाव नाही, दुसऱ्या यादीतही आमचं नाव नाही. देव म्हणले, थांबा आणखी तिसरी यादी जाहीर व्हायची आहे. आणि मग नामदेवराय उत्सुकतेने तिसऱ्या यादीची वाट पाहू लागले. तिसरी यादी जाहीर झाली गुरुजी. आणि तिसऱ्या यादीमध्ये बघतात तर वरती ज्ञानोबांचं नाव, तुकोबांचं नाव, नामदेवरायांचं नाव, आदी करून सगळ्या संतांची नावं. परंतु नामदेवराय अस्वस्थच होते महाराज. नामदेवराय म्हणले, थेट तिसऱ्या यादीमध्ये आमची नावं. देवा तुझ्याजवळ जर कोणी असेल तर आम्हीच आहे, मग थेट तिसऱ्या यादीमध्ये आमची नावं का. त्यावेळी देवानी फार सुंदर उत्तर दिले बघा. देव म्हणले, नामदेवराया पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात. पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात. दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात. आणि नामदेवराया तिसरी यादी त्यांची आहे बरं का, ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावर मी प्रेम करतो. हा अधिकार आहे महाराज संतांचा. त्यामुळं संत नव्हते जगा मानसाच्या सारे, साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला, ठीक आहे महाराज, भगव्य वस्त्र परिधान केलेलं तुम्ही साधू म्हणू नका, कारण ते बाह्य रंगलक्षणे फसवणार आहे. मग मला सांगा, जटादाढी वाढवलेल्याला तुम्ही साधू म्हणाल का, संत म्हणाल का. तुकोबाराय म्हणले, जटादाढी बघून जर, केस बघून जर तुम्ही साधू संत म्हणाला असाल, ते सुद्धा लक्षण फसवणार आहे. साधक म्हणाल, महाराज कसं काय. जरी जंबो वेश्या सहज स्थिती, आसवलाला सुद्धा केस आहेत, आसवलाला दाढी, आसवलाला जट आहे, मग आपण त्याला संत म्हणू का. ते सुद्धा लक्षण फसवणार आहे ना महाराज. मग झालं असं, एक साधक तुकोबारायांना म्हणू लागले की महाराज, मी घोड्याला कुत्र्या एवढं पाहिले, घोड्याला कुत्र्या एवढं पाहिले, शक्य आहे का महाराज. घोडा कुत्र्या एवढा दिसेल का, नाही ना. घोडा मोठा असतो, कुत्रा लहान असतो. त्याच्यानंतर त्या माणसाने विधान केलं, त्या घोड्याला मी विमानातून पाहिले, त्या घोड्याला मी विमानातून पाहिले. मग तो घोडा कुत्र्या एवढा दिसेल का, नाही का दिसेल. त्यांनी तेवढ्या उंचीवरून त्याला पाहिले. त्या घोड्याला त्या माणसाने जे विधान केलं त्या माणसाने, तर त्याला विमानातून पाहिले, तेवढ्या उंचीवरून पाहिले.
मग उंचीवरून पाहिल्याच्या नंतर घोडा कुत्र्या एवढा दिसू शकतो. असंच या पद्धतीनं जगामध्ये साधू संत आणि सामान्य माणसातला फरक तुम्हाला बघायचा असेल ना महाराज, तर तेवढ्या उंचीवरून बघावं लागणार आहे, त्या अधिकाराने बघावं लागणार, त्या उंचीने बघावं लागणार आहे. आणि म्हणून एक साधक तुकोबारायांकडे गेला आणि म्हणला, महाराज, या जगामध्ये मला सामान्य माणूस आणि साधू संत सगळे समानच वाटतात, ते तर त्यांच्यातला फरक कसा ओळखायचा? आणि तो फरक ओळखण्याचं जे विधान आहे तुकोबारायांनी त्या साधकाला प्रथम चरणामध्ये सांगितलंय महाराज. भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना कैसे जाना, जे देही उदास, देहावर उदास असणारे भक्त आहेत, परंतु त्यांच्या ठाईचे असणारे जे आशापाश आहेत ना, ते निवारून गेलेले पाहिजे महाराज. 5 प्रकारचे पास सांगितले, त्यातले मुख्य 1-2 पास आपण बघूयात धावता धावता. एके दिवस तुकोबाराय भंडाऱ्याच्या डोंगरावर साधना करत होते महाराज, साधना करत होते. मला सांगायचं काय, समाजामध्ये दुर्जन आणि सज्जन हा सुद्धा भाग आहे. सामान्य माणूस आणि साधू संत ओळखायचं झालं ना, त्याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत, एक सज्जन एक दुर्जन आहे. परंतु एक गोष्ट गुरुजी लक्षात आली, थोडंसं वाचनामध्ये आलं, समाजामध्ये सगळे सज्जन असून उपयोग नाही आहे, सगळे सज्जन असून उपयोग नाही आहे. त्या सज्जनाची महती वाढवायची म्हणलं, त्या सज्जनाची किंमत वाढवायची म्हणलं, तर काही दुर्जनसुद्धा समाजामध्ये असायला पाहिजे. सगळे सज्जन असल्यावरती काय आहे, कोणी बघणारही नाही. एक साधक रस्त्याने चालला आहे, रस्त्याने चालता चालता त्याला रस्त्याच्या कडेला लिंबाचं झाड दिसलं. विशेष त्यामध्ये नाही गुरुजी, सगळे लिंबाचे झाडं असते तर हरकत नव्हती. सगळे लिंबाचे झाडं, बाबुळीचे झाडं, काही आंब्याचे झाडं,
त्यात विशेष हे होतं, त्याच्यामध्ये एकच चंदनाचं झाड होतं. त्याच्यामध्ये एकच चंदनाचं झाड होतं. मला वाटतं त्या ठिकाणी जर सगळी चंदनाची झाडं असती ना, त्या माणसाने लक्षही दिलं नसतं, कारण विशेष बघण्यासारखं एवढं काहीच नव्हतं. सगळेच चंदनाचे झाडं आहेत, लिंबाची झाडं आहे, बाबळीची झाडं आहे, काही आंब्याची झाडं आहे, पण त्यातल्या त्यात एकच चंदनाचं झाड आहे. त्यामुळं त्या इसमाचं लक्ष हे त्यांच्याकडं गेलं, त्या झाडाकडं गेलं, प्रामुख्याने गेलं. का गेलं? त्या झाडाचं, चंदनाचं महत्त्व कशामुळे वाढलं? चंदनाच्या झाडाचं महत्त्व कशामुळे वाढलं? त्याला सुगंध आहे म्हणून. तुम्हाला समजतं आहे मी काय म्हणतो? मी इंग्लिशमध्ये बोलत नाही अजिबात, अजिबात बोलत नाही, मराठीतून बोलतो आहे. मला सांगा, चंदनाचं झाडाचं महत्त्व वाढलं कोणामुळं वाढलं? लिंबाच्या झाडामुळं वाढलं, आंब्याच्या झाडामुळं वाढलं, का चंदनाच्या सुगंधामुळं वाढलं? चंदनाचा सुगंध आहे त्यामुळंच तो चंदन आहे. परंतु लिंबाचं झाड, बाबळीचं झाड त्याच्या आसपास आहे. त्याच पद्धतीनं समाजामध्ये सज्जन आहेत, परंतु दुर्जन असल्याशिवाय त्या सज्जनाला किंमत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तुकोबराय हा फरक सांगतात. सामान्य माणूस आणि साधू संत तुम्हाला ओळखायचा नाही, तर हा फरक आपल्याला जाणता आला पाहिजे. बाह्य रंगलक्षणावरून ते लक्षण फसवणार आहे, आंतररंग लक्षणातून बघायचं आहे. एके दिवशी तुकोबराय देहूत असणारं मंदिर आहे, त्या मंदिराला लागून अंबाजीबाची फुलाची बाग, आणि या फुलाच्या बागेला केलेलं काट्याचं कुंपण, काटे अस्तव्यस्त पडलेत गुरुजी, आणि वारकऱ्यांना ते काटे बोचू नये, प्रदक्षिणा मार्गावर ते काटे होते. त्यामुळे तुकोबराय ते काटे बाजूला करत आहेत. आणि हे दृश्य अंबाजीबाने लांबून पाहिले. महाराज लांबून पाहिलं, अंबाजीबा त्या ठिकाणी आले, मागचा पुढचा कुठलाही विचार नाही केला. त्यातल्या 2 काटे घेतले आणि तुकोबरायांना मारलं. खूप मारलं तुकोबरायांना, खूप मारलं, मारलं. संध्याकाळ झाली, प्रत्युत्तर काही नाही. संध्याकाळ झाली, तुकोबराय विणा घेऊन रावळामध्ये कीर्तनाला उभे राहिले, आणि कीर्तन सुरूच होणार इतक्यात तुकोबरायांनी पाहिलं तर एक खांब तुकोबरायांना रिकामा दिसला. तुकोबराय विचारते झाले, हे आले नाही अंबाजीबा कीर्तनाला, आले नाही. कोणीतरी टाळकऱ्यांमधून म्हणावं, महाराज ते कधीच कीर्तनाला येणार नाहीत. तुकोबराय म्हणतात, असं कसं चालेल? हे माझे प्रमुख श्रोते आहेत, अंबाजीबुवा हे माझे प्रमुख श्रोते आहेत, महाराज हा अधिकारसुद्धा तेवढा लागतो. ते कीर्तनाला नाही आले तर कसं चालेल? तुकोबरायांनी विना आपल्या टाळकऱ्याकडे दिला आणि थडक निघाले अंबाजीबांच्या घरी. तुकोबराय पाहता दे अंबाजीबा अंथरुणावर पोहडलेत अंबाजीबुवा, आणि तुकोबराय हात जोडून उभे आहेत. अंबाजीबुवा कीर्तनाला चला. अंबाजीबा तुम्ही कीर्तनाला नाही आले तर मला कीर्तन करता येणार नाही, कीर्तनाची मजा निघून जाईल, तुम्ही कीर्तनाला चला. हात जोडून तुकोबराय उभे त्या. प्रसंग तुमच्या दृष्टीसमोर आणा. तुकोबरायांचं चरित्र सगळ्यांना माहिती, तुमच्या गळी उतरावं म्हणून सांगतोय. प्रसंग समोर आणा. आपल्याला कोणीतरी सकाळी मारले आणि संध्याकाळी आपण त्याच्यासमोर हात जोडून उभे, होईल का असं? होईल का महाराज असं? संध्याकाळी आपण त्याच्याकडे जाऊ, पण 40-50 जण घेऊन जाऊ, हात जोडून नाही जाणार. तुकोबराय हात जोडून उभे आहेत अंबाजीबांच्या पुढे. कोणत्या अंबाजीबांच्या पुढे? ज्यांनी सकाळी मारलोय तुकोबरायांना, हात जोडून पुढे. आणि अंबाजीबुवा कीर्तनाला चला, तुम्ही नाही आले तर कीर्तन मला करता येणार नाही. अंबाजीबुवा उठून उभे राहिले. गहीभरून आलो अंबाजीबांना. सकाळी मारले मी तुम्हाला, काट्याने मारले, असंख्य वेदना झाल्या, आणि तुम्ही माझ्या पुढे हात जोडून उभे आहात, कीर्तनाला चला म्हणताय. तुकोबराय तुमच्यावर मी फार मोठे अपकार केलेत, फार मोठे. पुढे ऐका. तुकोबराय म्हणतात, अंबाजीबुवा तुम्ही सकाळी मारलंत मला, काट्याने मारलं, मारलं. शरीरावरती अशी एकसुद्धा जागा नव्हती जिथून रक्तस्राव झाला नाही. खूप मारलं तुम्ही मला, परंतु तुम्ही मला मारलं ना, ते माझ्यावरती तुम्ही अपकार नाही तो उपकार केले, उपकार. हे अंबाजी म्हणतो, कुठली उपकाराची भाषा करताय तुकोबराय? मारला हो तुम्ही मला, मारले तुम्हाला मी. ऐका आता तुकोबरायांचा. तुकोबराय म्हणतात, भगवत प्राप्तीसाठी जी साधना आपल्या ठाई असायला हवी यासाठी मी अथाश प्रयत्न करतोय, खूप प्रयत्न केले. माझ्या ठाईची वासना मला सोडून जावी अंबाजीबुवा, आणि यासाठी मी अथाश प्रयत्न केले.
माझ्या ठाई असणारे आशापाश मला सगळे सोडून जावे यासाठी मी प्रयत्न करत होतो का? कारण भगवत प्राप्तीसाठी त्या गोष्टी उपयुक्त आहेत, त्या गोष्टी उपयोगी आहे. मला माझी वासना सोडून जावी आणि ह्यासाठी कोणीतरी परीक्षा घेणारं गरजेचं होतं. भंडाराच्या डोंगरावर मी साधना करत बसलो महाराज, साधना करत बसलो आणि कोणीतरी एका इसमाने माझ्याकडे एका स्त्रीला पाठवलं का? तर माझी साधना भंग करण्यासाठी माझ्याकडे एका स्त्रीला पाठवलं आणि त्यावेळी माझ्या मुखातून प्रमाण बाहेर पडलं. आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास तैसे जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. तुकोबारायांच्या मुखातून प्रमाण. माझी वासना मला सोडून जावी मंबाजी बुवा. परीक्षा घेतली माझी, माझ्याकडे कोणीतरी एका स्त्रीला पाठवलं, वासना माझ्या ठाई सोडून गेली मला. पण माझा क्रोध जो आहे ना मंबाजी बुवा, क्रोध हा मला सोडून जावा असं वाटत होतं. खूप प्रयत्न केले मी त्यासाठी, अथाश प्रयत्न केले आणि त्यासाठी कोणीतरी परीक्षा घेणारं गरजेचं होतं. सकाळी तुम्ही काट्याने मारलत ना मला, मारलं. तुम्ही परीक्षा घेतली माझी, मला क्रोध नाही आला आणि त्यावेळी मला समजलं माझ्या ठाई असणारा जो क्रोध आहे ना तो मला सोडून गेलाय. म्हणून तुम्ही माझ्यावरती अपकार नाही तर काय केलेत? उपकार केलेत महाराज. म्हणून संत नव्हते जगामान, समुद्र नदी नवे पैगा मंबाजी बुवा तुकोबरायांचे भक्त झाले. तुकोबरायांना त्यांचा क्रोध सोडून गेला. आपल्या ठाई असणारे आशापाश आपल्याला सोडून जावे यासाठी तुकोबराय प्रयत्न करत होते. झालं असं, तुकोबराय एके दिवस घरी आले बुवा साधना करून. बरं आल्यानंतर हे बुवा घरी थांबतच नसं. लगेच दुसऱ्या दिवशी कुठंतरी भामचंद्रावर, महाराज आपण खूप नशीबवान आहेत. आपण पुणे जिल्ह्याची मंडळी आणि त्यातल्या त्यात घोराडा भामचंद्र भंडाऱ्याच्या पायथ्याला जे आपण आहोत ना, खूप नशीबवान आहेत. खूप नशीबवान. आणि त्यातल्या त्यात मी स्वतःला इतका नशीबवान समजतोय
की आपल्या हाकेच्या अंतरावर ज्ञानोबा आहेत, आपल्या हाकेच्या अंतरावर तुकोबा आहेत. आपल्याला त्याचं महत्त्व कमी आहे महाराज. आज आळंदीसारख्या ठिकाणी लांबून लांबून जे साधक मंडळी आहेत ना, आपल्या भामचंद्राच्या डोंगावरती ही साधक मंडळी लांबून लांबून जे येतात ना, ह्यांना विचारा तुकोबा आहे काय, ज्ञानोबा आहे काय. आणि त्याहीपेक्षा मला महाराज नशिबवान जर काय वाटत असेल ना, ती इंद्रायणी वाटते. त्याचं कारण आहे, प्रभू रामचंद्रांनी गुरुजी शरयू नदी पाहिली आहे. प्रभू रामचंद्रांनी शरयू पाहिली आहे, कृष्णाने यमुना पाहिली आहे. बरं, शरयूचं आणि यमुनेचं पात्र फार मोठं आहे. आणि त्या दोन नद्या इतक्या नशीबवान आहेत, त्यांना साक्षात भगवंताला अनुभवायला मिळाले. परंतु एक सांगू का, ह्या दोन नद्यांपेक्षा सुद्धा माझी इंद्रायणी फार नशीबवान आहे. शरयूने प्रभू रामचंद्र पाहिलंही असेल, यमुनेने कृष्ण भगवंताच्या लीला पाहिल्या असेल, परंतु माझ्या इंद्रायणीने दोन महान संत अनुभवलेत. दोन महान संत, एक जगाला पसायदान देणारे ज्ञानोबा. जो जे वांछिल तो ते लाहो, ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. समाजाने एवढी अवहेलना केल्याच्या नंतर महाराज आपण समाजासाठी एवढं मागू का? परंतु तो अधिकार ज्ञानोबारायांचा, ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. प्राणी जात पसायदानाचा खऱ्या अर्थाने बारकाईनं जर थोडासा विचार केला ना, पसायदानाचा एक एक शब्द इतकं काही शिकवून जाणार आहे. परंतु मला वाटतंय ही शोकांतिका आहे, पसायदान आपल्याला कितीतरी जणांना पाठसुद्धा नसेल. हरिपाठ पसायदान छोटे छोटी पुस्तकं येतात, खिशामध्ये ठेवायला काय अडचण आहे का महाराज? पैशांचे बंडल आपण हजारोनी ठेवतोय, ठेवा ना, ठेवा ना कधीतरी. फार मला सांगा, पसायदानाचा पहिला शब्द काय आहे? शब्द सांगा पहिला, पसायदान नका म्हणू. पसायदानाचा पहिला शब्द काय? आता. आता आता हा कुठला शब्द आहे? आता कीर्तन झाल्याच्या नंतर सगळे जायला निघतात, आम्ही पाहुणे बाहेरून आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला भेटू आणि काय म्हणू? आता येतो, आता येतो. महिला वर्ग म्हणते ना आता येते. आता हा निर्वाणीचा शब्द आहे, आता हा निर्वाणीचा शब्द आहे. ज्ञानोबाराय म्हणले असते परंतु किंवा किंबहुना, त्यांना अधिकार आहे, पण ज्ञानोबाराय का म्हणतात आता. बरं, कोणाला साकडं घातलं आहे गुरुजी? ज्ञानोबाराय म्हणू शकले असते आता पांडुरंगा, आता विठ्ठला म्हणू शकले असते ना. परंतु या जगाचा जो कोणी विश्वकर्ता आहे ना, जो निर्माता आहे ना, ज्ञानोबारायांनी त्याला साकडं घातले आता विश्वात्मके देवे. आणि हा वाघयज्ञ जो मांडलाय ना, यावर जर तुम्ही संतुष्ट असाल ना, तर मग तो शोनी मज द्यावे पसायदान हे. ज्ञानोबाराय सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत ना महाराज, त्यांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो. वाढो कधी म्हणतो आपण? ज्यावेळी छोटंसं एखादं रोपटं आहे, ठीक आहे, एखादं रोपटं आहे तर आपण काय म्हणू? वाढो. ज्यावेळी तिथे काहीच नसेल तर बी असेल तर त्याला आपण काय म्हणू? रुजो. समाजातल्या वाईटातल्या वाईट माणसामध्ये ज्ञानोबारायांची अशी भावना आहे की त्याच्यामध्ये सत्कर्म थोडं तरी आहे. वाईटातल्या वाईट माणसामध्ये सत्कर्म थोडं तरी आहे. त्यामुळे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणतात, तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. हे फ्रेंडशिप डे आम्ही आता साजरे करतो महाराज. ज्ञानोबारायांनी त्यावेळी सांगून ठेवले, मैत्र जीवांचे. आणि असे ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला पाहायला मिळाले. झालं असं, एक दिवशी तुकोबाराय घरी आले. आवली आईसाहेब संतापल्या. तुम्ही जाताय हरकत नाही म्हणे, तुम्ही जाताय भामचंद्रावर जाताय, घोराड्यावर जाताय, भंडाऱ्यावरती जाताय, मी भाकरी घेऊन यायचं कुठं नेमकं? भाकरी घेऊन कुठे यायचं? जाताय सांगून तरी जा. नाही, तुकोबाराय म्हणता, आवले वेडी आहेस, कशाला वनवन भटकते? देहूच्या बाहेर आल्याच्या नंतर वाटेला कान लाव, 3 वाटा फुटतात. ज्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी फुटेल ना, समज तू काय या वाट्याने गेलाय. हा अधिकार होता महाराज. एक दिवस आवली आईसाहेब भाकरी घेऊन निघाल्या. दृष्टांत सगळ्यांना परिचयाचा आहे, मला अभंगाचं चरण सांगायचं आहे. आवली आईसाहेब भाकरी घेऊन निघाल्या आणि येता येता काटा मोडला. सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे. काटा मोडला, पांडुरंगाने तो काटासुद्धा काढला. काटा काढल्याच्या नंतर काटा काढली त्यातून रक्त बाहेर आलं. आणि ते रक्त थांबवण्यासाठी पांडुरंगाने काय केलं? पितांबर फाडला. आणि पितांबर फाडून आवली आईसाहेबाच्या पायाला
बांधला. आवली आईसाहेब म्हणले सर बाजूला, आता गरज सरो वैद्य मरो. आवली आईसाहेबांनी भाकरीचं टोपलं उचललं, भंडाऱ्याच्या डोंगरावरती निघून आल्या. भंडाऱ्याच्या डोंगरावर आल्यानंतर तुकोबारायांचं भजन चाललंय. पांडुरंग हरी वासुदेव हरी, तल्लीन आहेत बुवा भजनामध्ये. आवली आईसाहेब म्हणते बुवा भाकरी आणली, खाऊन घ्या. तुकोबाराय म्हणतात आवले तुळशीचा वास आला ग. आवली आईसाहेब म्हणायला लागले सकाळ धरून ते तुळशीन बोकन तुम्हाला फार नादच लागलाय त्याचा. इथं कुठून आली तुळस? नाही म्हणे तू नव्हती, वास नव्हता, तू आली, वास आला. आणि हे पायाला काय बांधलं आवले? आवली आईसाहेब म्हणतात बुवा वाटत काटा मोडला. काटा मोडला, गुराख्याचं पोर होतं, रक्त आलं म्हणून त्याने पायाला बांधलं. तुकोबाराय मागे झाले आणि आवली आईसाहेबाच्या पायावरती डोकं ठेवलं. त्याचं कारण पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. लक्षात घ्या, मला सांगायचा भाग एवढा, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे का सांगू का? तुकोबाराय भजनाला जात होते, तुकोबाराय सगळीकडे साधनं करायला जात होते, संसाराकडे तुकोबारायांनी डोकून सुद्धा पाहिलं नाही. त्याचं कारण तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. विषय कोटांचा झाला नारायण, विषय कोटांचा झाला नारायण, विषय कोटांचा विषय कोटांचा झाला नारायण, विषय कोटांचा झाला नारायण, विषय कोटांचा झाला नारायण, विषय कोटांचा झाला नारायण. नावड जनधारण नावडे जनधन माता पिता. तुकोबारायांनी आल्या जीवनामध्ये भजन केलं महाराज, भजन केलं, संसाराकडे पाहिलंही नाही. कारण तुकोबारायांना एक शाश्वती होती, तो आहे ना सांभाळणारा, तो आहे सांभाळणारा. त्याच्या भरोशावरती तुकोबारायांनी सोडून दिलं तर सगळं. ज्ञानोबारायांचा एक दृष्टांत पाहूयात आपण. त्या अगोदर मोठ्या प्रेमाने सगळेजण भजन करा. हातवर करा, सगळे सगळे हातवर करा सगळे, आणि मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं आहे. विठोबा, टाळी वाजवा, टाळी वाजवा.
ठोबा 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 ठोबा. अगदी धावत्या वेळेमध्ये आजचं चिंतन आपण खरं तर बघतोय. कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला, परंतु कीर्तनाच्या नंतर जेवणाची व्यवस्था असल्यामुळं आपण थोडंसं वेळेचं भान ठेवून कीर्तनाला पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी आज खऱ्या अर्थाने आपल्याला या कीर्तनासाठी लाभलेले आजचे कलाकार यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. जोरात जोरात जोरात. महाराज, देऊआळंदीला शिक्षण संस्थेमध्ये टाकलेली मुलं घरी घेऊन येणारी आईवडील आहेत. देऊआळंदीला शिक्षणासाठी टाकलेली मुलं घरी घेऊन येणारे आईवडील आज आपण पाहतो. परंतु जे संस्कारावरती आपण जर बोलायला गेलं ना महाराज, संस्काराच्या पातळीवर बोलायला गेल्याच्यानंतर काही घरांमध्ये गुरुजी वस्तुस्थिती अशी आहे, रामकृष्ण माहीत नाही आहे मुलांना. रामकृष्ण माहीत नाही आहे. पूर्वी मला सांगा, इथं सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. खरं खरं सांगायचं, आता काही काही डोक्यावरती पदर असणाऱ्या महिलासुद्धा आहेत. आणि हे एवढीच पिढी हा गुरुजी, एवढीच. नंतर ही लोक आहे ना, बिहानलासुद्धा मिळणार नाहीत. डोक्यावरती टोप्या असणारे, डोक्यावरती पदर असणारे हे लोक आपली या ठिकाणी बघायला मिळतात. मला सांगा, पूर्वी आपल्याकडं बाळ जर रडायला लागलं आपण काय करायचो माता माऊल्यांनो? पूर्वी बाळ रडायला लागलं तुम्ही काय करायच्या? त्याला जवळ घ्यायच्या. बरं, जवळ घेतले त्या बाळाचं रडणं थांबायचं. त्याचं कारण होतं, आईच्या उदरात असताना पहिल्यांदा त्या बाळाने जर काय ऐकलं ना, तर आपल्या आईचे ठोके ऐकलेले आहेत, आपल्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. त्याला लक्षात येतं की ही आपली आई आहे. आणि त्या बाळाला जवळ घेतली बाळाचं रडणं थांबायचं. मला सांगा, हल्ली बाळ रडायला लागलं तुम्ही काय करता? हां, बोला बोला. मोबाईल, पर्समधून मोबाईल काढता आणि त्या बाळाच्या हातामध्ये देता. ते बाळ त्याच्या पुढचं आहे, त्याचं रडणं थांबतं. एक शोकांतिका आहे, आईच्या स्पर्शाची जागा कोणी घेतली आहे? हा विचार करण्याची गरज आहे महाराज. कित्येक घरामध्ये राम माहीत नाही, कित्येक घरामध्ये कृष्ण माहीत नाही आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला राम कळायला हवा, येणाऱ्या पिढीला कृष्ण कळायला हवा, यासाठी आपण प्रयत्न करतो का? माझं दुर्भाग्य गुरुजी, मला पवन मावळ धर्मशाळा देऊची, मी लहान असताना मला त्या धर्मशाळेमध्ये माझ्या घरच्यांनी टाकलं. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळं काय झालं ना, हॉटेल घरचं खायची प्यायची मजबूत सवय. पळून आलो मी 2 महिन्यामध्ये, 2 महिन्यात पळून आलो. शोकांतिका अशी आहे, माझ्या आईवडिलांनी जर लात घालून मला परत पाठवलं असतं ना, परत जर पाठवलं असतं ना, मला पर्याय आहे का दुसरा संस्थेत राहण्याचा? राहण्याव्यतिरिक्त पर्याय होता का दुसरा? नव्हता. परंतु लाड, आपला पाल्य, आपली मुलं संस्थेतून घरी घेऊन येणारे आईवडील आज बघायला मिळतात. परंतु एक शोकांतिका आहे, आज ज्या ज्ञानेश्वरीला आपण डोक्यावरती घेऊन नाचतो, त्या ज्ञानोबरायांना, त्या निवृत्तीनाथांना, त्या सोपानदेवाला आणि त्या मुक्ताईला किती सहवास लाभला आपल्या आईवडिलांचा? सांगा बरं, किती सहवास लाभला? एवढी एवढीशी असताना आईबापाचं देहांत प्रायश्चित्त झालं सांगा. आणि म्हणून सांगतो, येणाऱ्या पिढीला राम कळायला हवा, कृष्ण कळायला हवा, संप्रदाय पंथ कळायला हवा, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. सप्त्याच्या वर्गणीमध्ये तुम्हाला पैसे द्यायला लाज वाटत असेल महाराज, आणि तेच पैसे तुम्ही गौतमी पाटील लहाना बरं, जागा पुरली नसती इथं. शोकांतिका आहे महाराज ही. ज्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे आपण वारसदार आहोत ना, शिवरायांनी बाया नाचवला नाही महाराज. आपण काय करतोय? चर्चा करण्याची गरज आहे महाराज या गोष्टीवरती. आणि म्हणून येणाऱ्या पिढीसाठी आपण काही प्रयत्न करतो का, यावरती चर्चा झाली पाहिजे. घरात हल्ली आजी आजोबा असेल तर रामकृष्ण कळेल. आपले आजी आजोबा वृद्धाश्रमात आहे गुरुजी. बरं, जे आहेत त्यांना रामकृष्ण माहीत नाही, निम्म्यांना. ते म्हणले बाबा बाबा गोष्ट सांगा, हे गोष्ट सांगतात. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती, दुसरी. मग पोरगं कॉलेजला गेले तेच करते, एक आवडती एक ना आवडती. हां, फिरून फिरून तुम्हाला तिथंच यायचं आहे महाराज.
त्यामुळं संस्काराच्या पातळीवर काही बोलता येईल का, त्याच्यावरती काही करता येईल का. आणि यासाठीच जगद्गुरू आध्यात्मिक गुरुकुल याची स्थापना गुरुजी यावर्षी मी करतो आहे. याची कल्पना मी तुम्हाला दिली नाही, त्यासाठी माफी मागतो. आजपर्यंतचा डिसिजन माझा जो काय असेल हे माझे वडील आमचे गुरुजी गंभीरजी अवचार यांचाच आहे. आजपर्यंत मी जे काही महाराष्ट्रभर पखवाज वाजत फिरतो आहे, गुरुजींची कृपा आहे. 14 वर्ष झाली गुरुजी मी आळंदीला गुरुजींकडे शिकतो आहे. संस्थेत गेलो नाही, परंतु काय कृपा, आईवडिलांनी थोडंसं वेळ या गोष्टीचं लावून ठेवलं. म्हणून आठवड्यातून 1-2 दिवस गुरुजींचा जसा वेळ मिळेल त्यावेळेला आम्ही जाऊन गुरुजींकडं पखवाज वादनाचे धडे, कीर्तनाचे धडे जे काय असेल ते गुरुजींकडून घेतले. आणि मला सांगायचं एवढंच, पैसा फार झाला आहे, पैसा फार झाला आहे. मला सांगा, फार पैसे म्हणून बंगल्यावरती कोणी जाळणार नाही, आपल्याला स्मशानातच जाळणार आहे. परंतु संस्काराच्या पातळीवर आपल्या पाल्याला, आपल्या मुलांना कुठं संस्थेमध्ये टाकता येईल का, त्यांना राम कळेल का, त्यांना कृष्ण कळेल का, ह्यासाठी कुठेतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच या गुरुकुलची स्थापना यावर्षी मी करत आहोय. भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेलं जांभोड्याच्या गावाच्या शेजारी आपला डॅम, जाधववाडी डॅम, त्या डॅमच्या जवळ हे गुरुकुल आपण सुरू करतो आहे. ह्या गुरुकुलामध्ये उच्च शिक्षित शिक्षक शिकवण्यासाठी असणारे, मृदंग शिकवायला स्वतः गंभीर गुरुजी असणार आहेत, गाणं शिकवायला गुरुजी असणार आहेत, असे उच्च शिक्षित लोक या संस्थेमध्ये आपण शिक्षणासाठी ठेवणार आहे. संस्कृतमध्ये मुलाला कीर्तन करता आलं पाहिजे, संस्कृत भाषा मुलाला जमली पाहिजे, इंग्लिशमधून कीर्तन करता आलं पाहिजे. आणि आपली बोलीभाषा माय मराठी ही मुलाला, हल्ली इंग्लिश मिडियमचा जमाना आहे. बहुतांश जे ॲडमिशन्स आहेत ना इंग्लिश मिडियममध्ये, आईबापाला इंग्लिश येत नाही, मुलगा इंग्लिशमध्ये, बरं घरात त्याला मराठी जमत नाही आणि यांना इंग्लिश जमत नाही, कोणाचा कशात मेळ नाही. तर ह्या गोष्टी कुठंतरी विचार करून ह्या गुरुकुलचा आपण स्थापना करत आहे. तर ज्यांना कोणाला या गुरुकुलमध्ये आपल्या पाल्याला ॲडमिशन द्यायचं आहे त्यांनी अवश्य द्या. ज्या ज्ञानोबारायांना, ज्या निवृत्तीनाथांना, सोपानदेवाला, मुक्ताईला अगदी लहानपणामध्ये आपल्या आईवडिलांना गमवावं लागलं, त्या निवृत्तीनाथांचं एकदा, त्या ज्ञानोबारायांचं, त्या सोपानाचं आणि मुक्ताईचं आपण थोडंसं चिंतन करूयात. झालं असं महाराज, संन्याशाची पोरं म्हणून लोक हिनवत होती, संन्याशाची पोरं म्हणून लोक हिनवत होती. एक दिवस ज्ञानोबाराई भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये गेले. अलंकापुरात आल्याच्या नंतर लोक दार लावून घ्यायचे. कोणी म्हणावं, हाकलून द्या रे या संन्याशाच्या पोराला, इंद्रायणीमध्ये पाय ठेवायचा तुम्हाला अधिकार नाही आहे. मोठ्या धाडसानं ज्ञानोबारायांनी इंद्रायणीत पाऊल ठेवलं आहे महाराज, आणि ओंजळीत इंद्रायणीतलं पाणी घेतलं आहे. मला सांगा, या ओंजळीतल्या पाण्यात दिसणारा चंद्र आणि या इंद्रायणीच्या डोहात दिसणारा चंद्र काय वेगळा आहे? मग त्याच माणसाच्या जन्माला तुम्ही आम्ही आलोत, मग आम्हाला असं वेगळेपण का? वाद घालू नको म्हणे, कोण आहे तिकडं, हाकलून द्या रे या संन्यासाच्या पोराला, म्हणून अवहेलना झाली. ज्ञानोबाराय पळू लागले, पळता पळता पडले, खरचटलं, वस्त्र फाटले. पंचाच्या आड जखम आडवत ज्ञानोबाराय आपल्या झोपडीवरती आलेत आणि एकटेच बसून रडू लागले. येवली मुक्ताई गेली, दादा का रडतोयस, का रडतोय दादा? काय नाही ग मुक्ते, डोळ्यात पाणी, कचरा गेला डोळ्यात, पाणी आलं. आई दादा रडतोय बघ. रुक्मिणी मातेला येवली मुक्ताई आवाज देते आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी आली आहे. हे किती जरी खोटं सांगितलं ज्ञानोबारायांनी, डोळ्यात कचरा गेला आहे, पाणी आलं आहे, तरी मला सांगा ती आई आहे, तिच्यापासून काय लपलंय? दुःख झालं रुक्मिणी मातेला. तडक विठ्ठलपंतांकडे गेली आणि सांगितलं, आपल्या मुलांना धर्मात घेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी प्रयत्न करा. विठ्ठलपंत त्या ठिकाणी पैठणला गेलेत. मोठे मोठे विद्वान माणसं
विठ्ठलपंतांच्या समोर बसलेत, पोथ्या चाळू लागलेत. आणि कोणीतरी त्यांच्यातून म्हणावं ह्या गोष्टीसाठी फक्त एकच प्रायश्चित्त आहे महाराज, ते म्हणजे कुठलं? देहांत प्रायश्चित्त आहे. तुम्ही जे पाप केलंय ना त्यासाठी एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त आहे. सरसरून अंगाव काटा आला महाराज, सरसरून अंगाव काटा आला. अनवान्या पायाने विठ्ठलपंत परत फिरलेत. काटे टोचताय ते, दगड टोचताय ते, वाट कुठे चालली दिसेना. परंतु विठ्ठलपंत निघाले, डोक्यात एकच विचार, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. अलंकापुरात विठ्ठलपंत आले. रुक्मिणी माता विचारती झाली, मिळालं शुद्धीपत्र आपल्या मुलांना? आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळालं? विठ्ठलपंतांच्या तोंडावरती हसू आलं. मिळेल, मिळालं, मिळेलही. आपल्या मुलांना धर्मात घेतील. परंतु रुक्मिणी, त्यासाठी मला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं आहे. सरसरून अंगाव काटा आला. रुक्मिणी माता म्हणते, मी थांबणार नाही, मी येणार तुमच्यासोबत, थांबणार नाही मी. विठ्ठलपंत म्हणतात, आपण दोघंही गेल्याच्या नंतर ह्या मुलांकडे बघणार कोण? आहे तो बघणारा, तो बघेन. आता समाज घायाळ करेल टोचा मारून मारून, मी थांबणार नाही, मी पण येणार. ठरलं महाराज, देहांत प्रायश्चित्त त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने केलेला आहे. आपल्या मुलांना शेवटचं हे जेवण करून द्यायचं आहे, शेवटचं खाऊ घालायचं आहे. म्हणून एक एक घास रुक्मिणी माता आपल्या पिलांना भरवतीये. जेवण झालं, मुलं झोपी गेली. त्यांना काय माहिती आजचं शेवटचं पांघरुण असणार आहे. आज आपण जे जेवण केलं आहे, जी पुरणपोळी खाल्ली, ती आपल्या आईची आपल्यासाठी शेवटची असणार आहे. त्या निरागसांना काय माहिती. मध्यरात्र झाली. विठ्ठलपंतांनी आपल्या लेकरांसाठी 4 ओळी लिहून ठेवल्यात देवासमोर. बांगड्यांचा आवाजही रुक्मिणी मातेने होऊन दिला नाही महाराज. आपल्या लेकरांच्यावर शेवटचं पांघरून टाकायचं आहे त्या ठिकाणी, पण बांगड्यांच्या आवाजाने उठतील की काय, म्हणून अलगद हळूवार आपल्या पिलांवरती ते पांघरून रुक्मिणी मातेने टाकले. ताटीचा होणारा शेवटचा आवाज उंदका दाटून आलाय, परंतु त्या आवाजाने उठतील की काय? कोण सांगणार माझ्या मुक्ताईला की उद्या तुला उठवायला मी नसणार आहे बरं का? कोण सांगणार माझ्या ज्ञानाला तुला सांभाळायचं रे आता सगळं? हा शेवटचा दिवस असणार आहे. ताटीचा होणारा शेवटचा आवाज आपल्या लेकरांसाठी सोडून हे दोघं जण निघालेत महाराज. त्या पांडुरंगाला प्रार्थना करतायत, देवा तुझ्या भरोश्यावर सोडून चाललोय रे. तूच काय असेल त्याचा पालनहार आहे. आणि हा विचार मनात आणला, हात जोडले देवापुढे. आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त घेतले महाराज. देहांत प्रायश्चित्त घेतले. संत तोची गाना जगी, संत तोची गाना जगी, ओची गाना जगी, संत तोची गाना जगी, दया
सकाळ झाल्यानंतर ही पिलं उठलेत महाराज. सगळेजण उठून उभे राहिले. मुक्ताई आवाज देते, आई आई कुठंच गा आई तू. ज्ञानोबाराय आवाज देतात, सोपान देव आवाज देतात. देवाऱ्यात देवापुढे ठेवलेला कागद निवृत्तीनाथांनी बघितला. ज्ञानदेवांनी 4 ओळी आपल्यासाठी आपल्या बापाने विठ्ठलपंतांनी लिहून पाहिल्यात. आणि एकच उदका ज्ञानोबरांना दाटून आलाय महाराज. मुक्ते, आपले आई बाबा येणार नाहीत का मुक्ते आता? नाही येणार. कोण बघणार आता यांच्याकडे? हंबरडा फोडला हो मुक्ताईने, हंबरडा फोडला. आई विना जगलेली पोरं ही, परंतु आजही समाजाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देऊन जातात. परंतु या मुलांना त्रास देणाऱ्यांना सुद्धा तुकोबारायांनी शेवटच्या चरणात सांगून ठेवलंय. काय? तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साये. सत्य कर्मावरती चालणारी ही मुलं होती. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आपल्याला देऊन गेलेत महाराज, ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साये. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साये. वाजवतो ना.